नमस्कार, मी सार्थक श्री जाधव. मित्रांनो, आज 8 एप्रिल म्हणजे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचे पुण्यस्मरण. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांना हे सार्थक जाधव कडून विनम्र अभिवादन आणि त्यांच्या स्मृतीस विनम्र प्रणाम. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा जन्म हा पुरंदरावर झाला. अगदी लहान वयात त्यांच्या मातोश्री थोरल्या राणीसाहेब त्यांना सोडून गेल्या. त्यांच्या पाठीमागे त्यांची दुधाई झाल्या त्यामध्ये धाराऊ ज्या पुरंदराच्या पाठीशी होत्या. त्या धाराऊ एक सामान्य स्त्री असून त्यांनी आपल्या दुधाच्या धारा अमृताची धार माझ्या संभाजी राजांना पाजल्या आणि संभाजीराजे हे कर्तृत्ववान धैर्यशील झाले विनम्र त्या धाराऊंना. अहो, आपल्या आईनंतर जर कोणी त्यांचे जास्तीत जास्त प्रेम केलं असेल तर त्यामध्ये माझ्या पुतला मातोश्री. त्यांनाही विनम्र अभिवादन. माझ्या संभाजी राजांचं जीवन चरित्र हे खूप कष्टाचं आणि खूप अन्यायाचं होतं आणि त्यांना खूप त्यांच्या जीवनामध्ये अन्यायाने अत्याचार सहन करावा लागला. परंतु ते असं म्हणत होते की जर माझ्यावर अन्याय करून स्वराज्यात हित होणार असेल ना तर मी माझी गर्दनही या स्वराज्यासाठी उतरून द्यायला तयार आहे, असं वाक्य संभाजी महाराजांच्या नेहमी मुखामध्ये असायचं. अहो, माझ्या संभाजी राजांवर विषप्रयोग करण्यात आले. माझ्या संभाजी राजांना मारण्याचा प्रयत्न केला गेला. माझ्या संभाजी राजांच्या अटकेचे खलिते काढले गेले. माझ्या संभाजीराजांना डावलून त्यांचे धाकटे बंधू राजाराम राजे यांना छत्रपती देखील करण्यामध्ये आलं. पण तरी देखील माझे संभाजीराजे याला न जुमानता त्यांनी स्वराज्याचा विस्तार केला आणि स्वराज्य अबाधितपणे राखलं. अहो, माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांना आपल्या पित्याचं अंत्यदर्शनी करता नाही आलं. त्यांना त्यांच्या पित्याचं अंत्यदर्शनी घेता नाही आलं. जेव्हा माझ्या शिवाजीराजांचा मृत्यू झाला त्यावेळी माझ्या संभाजीराजांना त्या पानाल्यावर अडकून ठेवण्यामध्ये आलं. ते जर कोणी केलं असते तर ते आपल्या अष्टप्रधान मंडळातील कारभारने केलं. अनाजित्तो प्रभुणीकर म्हणजे अनाजित्तो सुर्णीस यांनी या कटाचे ते सूत्रधार होते. या कटामध्ये त्यांनी माझ्या संभाजीराजांना त्या पधारगडावर अडकून ठेवलं आणि आपल्या पित्याचं शेवटचं अंत्यदर्शन घेऊन दिलं. त्याचबरोबर आपल्या पित्याला जाऊन महिनाही झाला नाही तर आपल्या धाकट्या भावाला त्यांनी छत्रपती केलं रायगडावर आणि माझ्या संभाजी महाराजांना मात्र पधारल्यावरच अडकवून ठेवलं. आपला पिता गेलाय, या स्वराज्याचा मालक या स्वराज्याला पोरका झाला, ही खबरही त्यांच्यापर्यंत पोहोचू दिली नाही. त्याचबरोबर मित्रांनो, हेच कारभारी सरसेनापती हंबीरराव मोहित्यांना घेऊन त्या पठाणगडावर माझ्या संभाजी राजांना अटक करण्यासाठी गेले होते आणि कुणाच्या आदेशावरून तर म्हणे रायगडाच्या आदेशावरून. पण तेव्हा माझ्या सरसेनापती हंबीरराव मोहित्यांनी माझ्या शंभूराजांची साथ दिली आणि अशा या कारभारांना अटक केलं. आणि त्यानंतर देखील माझ्या संभाजी राजांनी मोठ्या मनाने त्या कारभारांना पुन्हा माफ केलं आणि पुन्हा त्यांना त्यांच्या अष्टप्रधान मंडळातील जागा दिल्या. तरी देखील हे कारभार गप्प बसत नाही. ते देखील या कारभारांनी पुन्हा माझ्या संभाजी राजांवर विषप्रयोग केला. सोयरा राणी साहेबांच्या मदतीने अर्ध राज्य अर्ध स्वराज्याच्या अकबराला देण्याची देखील मजल दाखवली. तरी देखील माझे संभाजीराजे गप्प राहिले. परंतु शेवट त्यांचे राग अनावर झाले. माझ्या संभाजीराजांनी शेवटी अखेर अशा कारभारांना हत्तीच्या पाय दिलं. हे माझं छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचं शासन होतं. अहो, अवघ्या लहान वयामध्ये त्यांनी बुधभूषणा कंचनीला ते माझे संभाजीराजे राणोत्ता साहेब या काही दिवस मुघलांकडे राहिल्या. त्यांना म्हणे संभाजीराजांना बट्टा लावला की संभाजीराजे बाटलेले आहेत. संभाजीराजे हे मुघलांच्या छावणीने बाटलेले आहेत, त्यांच्या चरित्रावर डाग आहे. असे अनेक अन्याय आणि अत्याचार माझ्या संभाजीराजांच्या चरित्रावर त्याच कारभाराने केले, त्याच काळामध्ये केले. तरी देखील माझा संभाजीराजा हा कुठेही जुमानला नाही. अहो, लहान वयामध्ये 1 लाखाच्या फौजेमध्ये माझ्या संभाजीराजांना त्या दिलेरखानासोबत ते मिर्झाराजे सोबत राहावं लागलं. माझा संभाजीराजा लहान वयातच 1 लाखाच्या फौजेमध्ये ते दिलेरखान आणि मिर्झाराजे समोर वावरत होता. अवघ्या लहान वयामध्ये माझ्या संभाजीराजांना अवघ्या लहान वयामध्ये खूप काही सहन करावं लागलं. त्या मिर्झाराजाची मनसबदारी घ्यावी लागली, त्या दिलेरखानाची संगत करावी लागली. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी माझ्या संभाजीराजांना घेऊन ते आग्र्याला गेले व आग्र्यावरून निसटताना माझे शिवाजीराजे हे स्वराज्याच्या हितासाठी संभाजीराजांना मागे मथुरेत ठेवून ते एकटे स्वतः पुढे आले व स्वराज्याची खबर पसरवली की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा मृत्यू झाला आहे. आणि ही खबर जेव्हा माझ्या संभाजीराजांच्या कानावर पडली तेव्हा संभाजीराजे मथुरेमध्ये जिवंत होते. परंतु त्यांच्या कानाची खबर अशी पडली की स्वराज्यामध्ये असं समजलंय की संभाजीराजांचा मृत्यू झालाय. त्यावेळी कित्येक महिने म्हणजे संभाजीराजे आपल्या पित्याला सोडून काही ब्राह्मणांकडे त्या मथुरेमध्ये राहिले होते. ब्राह्मणांकडे राहायचं, कोणाला भेटायचं नाही, वेशभूषा करून राहिले, वेश बदलून राहिले. त्यांनी आपली मुंजी देखील करून घेतली. ब्राह्मणांसारखा पेहराव करून ब्राह्मणांचे श्लोक पाठांतर करून ते कित्येक महिने त्या मथुरेमध्ये राहिले आणि कित्येक महिन्यांनी ते राजगडावर आले आणि माझ्या आऊसाहेबांना आणि माझ्या शिवाजीराजांना भेटले. त्याचबरोबर माझ्या संभाजीराजांनी अनेक लहान वयामध्ये सहन केलं.
आपल्या मातोश्रीने केलेला त्याग देखील पाहिला. आपल्या मातोश्रीची उणीव देखील त्यांना फार मोठ्या प्रमाणात भासली. अनेक किल्ले आणि गडकोट माझ्या संभाजीराजांनी जिंकले. त्याचबरोबर जेव्हा आपल्याच माणसाने त्यांचा घात केला आणि माझा हा सिंहाचा छावा अरे त्या मुकरब खानाच्या हातामध्ये अखेर सापडला आणि माझ्या स्वराज्याच्या या छत्रपतीला उतरती काळा चालू झाली. कित्येक दिवस माझ्या संभाजी राजाचे त्या औरंगजेबाने हाल केले, परंतु शेवटच्या श्वासापर्यंत माझा संभाजी राजा त्या औरंगजेबाच्या भट दरबारामध्ये देखील झुकला नाही. औरंगजेबाला या सिंहाच्या छाव्याला पकडण्यासाठी आपलं घरदार सोडून आपल्या दिल्लीचा तख्त सोडून तो औरंगजेब या हिंदूच्या या आपल्या मराठ्यांच्या मातीमध्ये अखेर आला आणि त्यांनी या मराठ्यांच्या मातीमध्ये येऊन माझ्या संभाजीराजांना ग्रेफ्तार केलं. परंतु त्याची कबर ही माझ्या मराठ्यांनी याच मातीमध्ये गाडली. याचं समाधान आजही प्रत्येक मराठी माणसाला असायला हवं. अहो माझ्या औरंगजेबाने अखेरपर्यंत संभाजीराजांना म्हटलं की माझ्या दरबारामध्ये तुम्हाला कोणीसात कर, मला शरण ये, तुला सोडून देईल. परंतु माझ्या संभाजीराजांनी कित्येक दिवस मृत्यूची झुंज दिली. परंतु आपल्या मराठी धर्माचा अभिमान आणि हिंदू धर्माचा स्वाभिमान मात्र गमावू दिला नाही. ताठ मारणे सर्व संकटांना सामोरे गेले. अखेर आज 8 एप्रिल रोजी माझ्या संभाजीराजांनी अखेरचा श्वास घेतला आणि औरंगजेबाने माझ्या संभाजीराजांना या दिवशी संपवून टाकलं. तर मित्र हो, आणि या मृत्यूनंतर म्हणजे संपूर्ण मराठे हे पेटून उठले. माझ्या संताजी धनाजींनी त्या औरंगजेबाचा कळस कापून आणला. माझ्या संताजी धनाजींनी अनेक अशा मराठ्यांनी एकत्र येऊन त्या औरंगजेबाला याच मातीमध्ये पळो पिसलो करून ठेवलं. अहो त्याच हंपीराव मोहितेची मुलगी महाराणी ताराणी साहेब राजाराम महाराजांची पत्नी त्यांनी शपथ घेतली की ज्यांनी आमच्या दादासाहेबांना म्हणजे संभाजीराजांना या मातीमध्ये संपवलं त्याच औरंगजेबाची कबर आम्ही याच मातीमध्ये खोदण्याची शपथ घेऊन त्याच ताराराणींनी अखेर त्या औरंगजेबाला याच मातीमध्ये संपवलं. तर मित्र हो, अशा या 8 एप्रिलच्या दिनी माझ्या संभाजीराजांना विनम्र अभिवादन. आणि तुम्हाला सर्वांनी एकच सांगाय की जगावं कसं हे जर शिवाजी महाराजांनी शिकवलं असेल ना, तर मरावं कसं हे माझ्या संभाजी महाराजांनी शिकवलं. त्यामुळे त्यांच्या विचारांची, त्यांच्या आज्ञेची प्रेरणा घेऊया. त्यांच्या शिवविचारांची, शंभू विचारांची आपण जोपासना करूया आणि शिवविचारांचा, शंभू विचारांचा कायमस्वरूपी जागर करत राहूया. जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.